श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. ओम नमो जद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदात्मरूपा. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो. परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. काल आपण 18 नंबरच्या श्लोकाचा विचार करत होतो आणि 18 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंतांचं मनोगत आहे. कर्मण्य कर्मया पश्यद अकर्मणीच कर्मया सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. म्हणजे शरीर इंद्रियाकडून होणाऱ्या कर्माच्या ठिकाणी जो अकर्म आणि अकर्तृत्व पाहतो आणि शरीर इंद्रियाच्या अकर्माच्या ठिकाणी म्हणजे कर्मभावाच्या ठिकाणी कर्म म्हणजे मी काय करत नाही असा कर्मनिवृत्तीचा मानसिक व्यापार जो जाणतो तो सगळ्या मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे, विद्वान आहे असा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण सुरुवात केलेला होता. माऊलींच्या 3 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत, 4 ओव्या पाहिलेल्या आहेत. त्या 4 ओव्या आणि कर्तव्यता लागे जया दुसरे नाही जगी, ऐशिया नैष्कर्म्यता तरी सांगी बोधलासे. तरी क्रियाकलाप आघवाम आचरते दिशे बरवाम, तो तोचिये चिन्नी जाणावा ज्ञानी आगाम. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. 96 नंबरच्या ओवीवरचा आपण विचार चालू होता. पूर्वीच्या ओव्या आपण पाहिलेल्या आहेत. क्रियाकलाप आगवा आचरदशे वरवा, तोची जे चिन्नी जाणावा ज्ञानी आगा. आपली क्रियाकर्म जे असतात, आपलं कर्तृत्व कर्म असतं, हे कर्म शांतपणे स्वधर्माचा विचार करून विध शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे विधी ते पाळी निषेधाती गाळी या विचारानं जो कर्म करत असतो, तो कर्म करत असताना सुद्धा कर्म करत असताना अकर्तृत्वाचा भाव जवळ ठेवतो. आणि म्हणून अशा चिन्हाने युक्त असलेला जो आहे पुरुष, त्या ज्ञानी असं ओळख म्हणून सांगितलेला आहे. आणि असा ज्ञानी जो असतो तो ज्ञानी कुठल्याही कर्मबंधनामध्ये, आसक्तीमध्ये आणि अहंकारामध्ये अजिबात अडकत नाही. त्यासाठी आपण विचार केलेला होता. 3ऱ्या अध्यायातली एक ओवी घेतली होती, जो निरार्थता नाही तो व्यापार असे काही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. ज्यावेळी संपूर्ण इच्छांच्या बद्दलची सगळ्या इच्छा, सगळ्या कामना जेव्हा हळूहळू संपुष्टात येतात, इच्छा नष्ट होतात, जो निरार्थता नाही तो व्यापार असे पाहिजे. जोपर्यंत इच्छा शिल्लक असतात तोपर्यंतच उपद व्याप आणि घडामोडी सुरू असतात. पण ज्यावेळी इच्छा संपतात, कुंठित होतात, त्यावेळी संतुष्टीची एक पातळी तयार होते.
समाधानाचा एक अनुभव आपल्या आयुष्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते आणि हे समाधान जे आहे हे समाधानाच्या चिन्हावरून तो ज्ञानी पुरुष ओळखावा असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण एक काल दृष्टांत फार सुंदर घेतला होता. जळातील काय जो शब्द आहे, जैसा का जळा माझी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. कुठल्याही माणसाला याची खात्री असते, निभ्रांत असतो, निसंशय असतो की जळातील प्रतिबिंबापासून आपण वेगळे आहोत. खरा मीचं स्वरूप तो जाणत असतो. खरा मी जो आहे तो काठावर उभा आहे आणि तो काठावर उभा असलेला मी खरा आहे. जे प्रतिबिंब जे पाण्यामध्ये पडलेलं आहे हे प्रतिबिंब भासमान आहे, मिथ्या आहे आणि त्यामुळं ही अलिप्तता सांभाळण्याचं काम तो करत असतो. म्हणून प्रपंचातील अलिप्तता जर सांभाळली तरच सुख दुःखामध्ये आपल्या समानता येते. जे दुःख आहे ते प्रतिबिंबाला आहे, जाणं येणं आहे ते प्रतिबिंबाला आहे, हलणं डुलणं अस्थैर्य जे आहे ते प्रतिबिंबाला आहे, सुख दुःख वेदना ह्या प्रतिबिंबाला असतात. म्हणून बिंबाला त्याचा काहीच त्रास व्हायला नको पाहिजे असं तो ओळखतो आणि त्यानं निभ्रांत असं ओळखलेलं असतं की मी बिंबरूपान आहे, मी आत्मस्वरूप रूपान आहे. त्यामुळे आत्मस्वरूपाला कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची गरजच नाही आहे. होतो तो त्रास बिंबाला, कारण बिंब पाण्यामध्ये आहे आणि पाण्याचा विकार त्याच्या भोवती आहे. पाणी हा संसार सागर आहे. या संसार सागरामध्ये असलेलं किंवा संसाराच्या या जलामध्ये असलेलं, संसार जलामध्ये असलेलं हे प्रतिबिंब आहे. हे हलतं डुलतं, वारे येतात, सुखदुःखाचे वारे सुटतात, सोसाट्याचे संकट सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपानं संकट येत असतात. अशी संकट आली तर पाणी हलतं आणि पाणी हललं की आतलं प्रतिबिंब हलतं. प्रतिबिंब जरी हललं तर ते तेवढ्यापुरतंच असतं, परत वारा जातो, परत त्याच्यातली तरंगता जी आहे ती निस्तरंगताचा अनुभव ते प्रतिबिंब घ्यायला लागतं. त्यामुळे प्रतिबिंबावर होणाऱ्या परिणामाचा विचार तो केव्हाही करत नाही. तो ज्ञानी पुरुष आहे, तो बुद्धिमान पुरुष आहे असं तू ओळख. ज्यानं आत्मस्वरूपाला ओळखलं त्याला शरीर हे प्रतिबिंब वाटायला लागतं आणि शरीराच्या ह्या प्रतिबिंबावरती उमटणाऱ्या खुणा आणि जखमा, वेदना आणि दशा, दैन्य अवस्था याचा त्या आत्मस्वरूपाचा विचार करणाऱ्या पुरुषाला काही तीळमात्रही फरक पडत नाही असा विचार माऊली या दृष्टांतामधून मांडतात. दृष्टांत एखादा दिसायला माऊलीचा सोपा वाटतो बरं का, आणि समजायला पण सोपा वाटतो, पण दृष्टांताच्या आधारानं सिद्धांतापर्यंत आपण जायला लागलो की त्या दृष्टांताची खोलीसुद्धा समजते. मुळात सिद्धांताला खोली असतेच, पण सिद्धांताच्या खोलीपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला दृष्टांत फार उपयोगाचा आहे. याच्यामध्ये फक्त वर्णन केलेलं आहे की जळापाशी उभा टाके. एका जलाशयाच्या बाजूला एक मनुष्य उभा आहे आणि तो जरी आपण पे जळा माझी देखे, स्वतःला तो जसा आरशात पाहावा तसा तो त्या प्रतिबिंबाकडे पाहत आहे. आणि असं प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब जरी असलं तर ते प्रतिबिंबच आहे, तो माझ्या प्रतिमेचा एक भास आहे याची जाणीव उभा राहणाऱ्याला असते. तसं ज्ञानी पुरुषाला मी जरी शरीर रूपानं या जगामध्ये संसारामध्ये वावरत असलो तर हे माझं शरीर प्रतिबिंबाच्या रूपानं हालचाली करतं. या प्रतिबिंबाला प्रारब्ध आहे, प्रतिबिंबाला सुखदुःख आहेत, मला सुखदुःख नाहीत. प्रतिबिंब हलणार आहे, मी मात्र स्थैर्य माझ्याकडं आहे, माझ्याकडं स्थैर्यता आहे. मी तो काहीही करत नाही, मी अक्रीडे रूपामध्ये आहे. मग हलतं डुलतं कोण, तर प्रतिबिंब हलतं. याची जाणीव जेव्हा त्याला व्हायला लागते तेव्हा हळूहळू त्या सुखदुःखाच्या, जे प्रतिबिंबाला असलेल्या सुखदुःखापासून स्वतःला बाजूला काढत 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 येतो आणि आनंदाचा उपभोग घ्यायला सुरुवात करतो. हा आनंदाचा अनुभव जो आहे ह्याला प्रतिबिंब मानलं तर अनुभव येऊ शकतो. समजा मी त्याच प्रतिबिंबाला माझंच स्वरूप जर मानायला लागलो तर तेच प्रतिबिंब मला सुखदुःखाला कारणीभूत होईल. आणि त्यामुळे जळाच्या काठाला उभा राहिलेला एखादा पुरुष आहे आणि तो म्हणतो जळामध्ये असलेलं जे प्रतिबिंब आहे ते माझं प्रतिबिंब आहे, तो आभास आहे. खरा मी कुठं आहे, तर जळाच्या काठावर उभा राहिलेला मी खरा आहे. फार सुंदर दृष्टांत माऊली देतात. जैसा का जळापाशी उभा टाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. या सगळ्यापासून वेगळा आहे. त्यामुळे संसाराचा कुठलेही सुखदुःखाची कारणं मला लागू पडत नाहीत. जसं जळातल्या प्रतिबिंबाला काही हो,
त्याचा परिणाम माझ्यावर होणार नाही असा जो निभ्रांत ओळखतो ना तो सुटला गा असं माऊली बोलतात. तोच खरा बुद्धिमान पुरुष आहे, तोच विद्वान आहे, तो ज्ञानी आगा असा शब्द माऊली वापरतात. तो ज्ञानी आगा, तोची जे चिन्ही जाणावा ज्ञानी आगा, अशा चिन्हानं युक्त असलेला जो असतो पुरुष तो ज्ञानी पुरुष म्हणायला पाहिजे. आत बिंबाला, त्या बिंबाच्या भोवती पाणी आहे, पाण्यामध्ये काहीतरी मलयुक्त सुद्धा पाणी असू शकतं, काही मासे आहेत आणि त्या बिंबाला समजा स्पर्श करायला लागलेले आहेत. आता त्या स्पर्श करणाऱ्या बिंबाला ते स्पर्श माशांचे आहेत किंवा मलाचा स्पर्श व्हायला लागलेला आहे. काही केर कचरा आलेला आहे वाहत वाहत त्या पाण्यामध्ये आणि तो केर कचरा सुद्धा तिथंच पडलेला आहे आणि तो बिंबाभोवती गोळा झालेला आहे. सगळं जरी असलं तर तो पाहत असतो, हा केर कचरा पाहतो, मासे टोचत आहेत त्या बिंबाला हे पाहत असतो, तरी म्हणतो मला मासे टोचत नाहीत कारण बिंबाला टोचतात. केर कचरा माझ्याजवळ नाही तर बिंबाजवळ आहे, त्यामुळे मी या केर कचऱ्यापासून, मलापासून आणि हलणाऱ्या बिंबापासून पूर्णपणे वेगळा आहे. हे केर कचरा मलयुक्त आहे, हलणारं बिंब विक्षेप दाखवणार आहे आणि या पाण्याच्या आवरणाखाली दडलेलं बिंब हे माझं खरं स्वरूप नाही, तर मी इकडं मुक्ततेचा जो अनुभव घेऊन काठावर उभा आहे तो खरा मी आहे. असं ज्यानं जाणलं तोच खऱ्या अर्थानं बुद्धिमान पुरुष आहे असं माऊली आपल्या त्या भगवंतांनी सुद्धा म्हणलेलं आहे. बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त सकृष्णकृत, शब्द चांगले वापरलेत. कर्मण्य कर्म, त्या कर्मामध्ये अकर्माचा अनुभव घेतो तो खरा बुद्धिमान आहे आणि त्यासाठी हा दृष्टांत दिला आहे. एक उदाहरण पाहिजे बघा, तेलातली वात असते आणि तेलातच असावी लागते. जर दिवा पेटवायचा असेल ना आपल्याला तर ती तेलातच वात घालावी लागते, तेलात बुडवावी पण लागते. पण तेलाची वात तरीसुद्धा जर पेटवायची असेल तर त्याचं एक टोक मात्र त्या पंतीच्या बाहेर असावं लागतं, ते तेलात बुडून चालत नाही. बुडालेलं समजा जर सगळंच असेल ना धागा, तो ती वात जर सगळीच जर तेलामध्ये बुडली असेल ना तर पेटणार नाही दिवा. दिवा जर पेटवायचा असेल तर एक वातीचं एक टोक त्या सगळ्या तेलापासून बाजूलाच असायला पाहिजे. जर आपल्याला ह्या आत्मस्वरूपाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर या संसाराच्या या तेलाच्या किंवा इतर सगळ्या परिस्थितीतून आपण एक टोकानं अलिप्तताच असलो पाहिजे. आपला साक्षी भावच असायला पाहिजे, द्रष्टा भावानं प्रपंचाकडे पाहता आलं पाहिजे, तरच माझं जळणं सुरू होईल. पण ती पेटेल केव्हा माहिती आहे का? ही आत्मस्वरूपाची पंथी आहे, ही पंथीचं एक टोक बाहेरच असायला पाहिजे. म्हणून मी या सगळ्यापासून वेगळा आहे याचा अनुभव आपण सतत घेतला पाहिजे. म्हणून जगापासूनची अलिप्तता राहून विकार रहित असा हा निरपेक्ष आनंद आपल्याला अनुभवता येतो. का विकार रहित आहे? तिथं जळाचं उदाहरण दिले. पाण्यामध्ये असलेलं प्रतिबिंब आहे, त्या पाण्यामध्ये असणाऱ्या प्रतिबिंबाला हलणं डुलणं इकडं तिकडं सरकणं आहे, मला नाही, कारण मी काठावर उभा आहे. असं ज्याला कळलं तसा आत्मा हा काठावर उभा राहून साक्षीभावानं सुखदुःख पाहत असतो. तो सुखदुःखामध्ये लिप्त नाही आणि सुखदुःखामध्ये लिप्त नसल्यामुळं प्रतिबिंबाला जसं हलणं डुलणं आहे तसं त्या आत असणाऱ्या बाजूला असणाऱ्या आत्मस्वरूपाला नाही अशी त्याची ओळख पक्की झालेली असते. त्यामुळे शरीर भावापासून, शरीराच्या विकारापासून, इंद्रिय शरीर मन वाणी यांच्यातून निर्माण होणाऱ्या कुठल्याही उर्मीपासून तो स्वतःला अलगद बाजूला काढतो आणि सुखदुःख, आपली सुखदुःख, प्रपंचातली येणारी जी प्रारब्धाने येणारी सुखदुःख दूर उभा राहून पाहतो. मी दुःखी व्हायला लागलेला आहे. आता त्या शरीराला, ज्याला माझं शरीर मी म्हणत होतो, त्या शरीराचं डोकं दुखायला लागलेलं आहे, त्या शरीराचा एक गुडघा दुखायला लागलेला आहे. कुठं उभा राहून बघायला लागला? हा बाजूला उभा राहून बघायला लागला की त्याचं दुखणं असं असं चालू आहे. मी नाही दुखत, ते दुखायला लागलेलं आहे. असा अनुभव जो घेतो तो जळा माझी, तो जळापाशी उभा टाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तो तरी निभ्रांत ओळखे मी वेगळा आहे. असं वेगळेपण ज्याला साधता आलं म्हणजे कुठेही, स्वामी विवेकानंद म्हणतात ना, गर्दीत असताना सुद्धा एकांताचा अनुभव घ्यावा. गर्दीत असताना सुद्धा हा अनुभव केव्हा येईल माहिती आहे काय? हे जर आत्मस्वरूपाचा भान असेल तर. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मी कुणातच मिक्स होऊ शकत नाही, पण थोडंसं शरीर भावावर जर आपण आलो, देहभावावरती आलो तर ह्या एकांतामध्ये, समजा आपण एकांतामध्ये असलो तरी लोकांताचा सुद्धा भास येतो. मी जगाचा चालक आहे असा अनुभव अनेक सत्पुरुषांना आला. मी जग चालवतो, हे विश्वची माझी घर, हा अनुभव कुठला आहे? माऊलींचा हाच अनुभव आहे. त्याचा अर्थ आहे सगळं जग माझ्या मालकीचं आहे.
माझं घर माझ्या मालकीचं नव्हे, सगळं जग माझ्या मालकीचं आहे. त्याच्यासाठी वेगळं काय करणं शिल्लक राहतं का? राहतच नाही. आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की जगापासून तो बाजूला असतो. हे प्रतिबिंब हालतं, कधी कधी दिसेनासं होतं, दिसत पण नाही. आणि दिसत नाही म्हणून मी गेलो का? नाही. कधी कधी हे मडकं फुटतं ना, मडकं फुटेल, मडक्यातलं आकाश कुठं जात नाही. हा अनुभव त्याचा आहे. आरशात पाहणारं माझं प्रतिबिंब आहे. आरशाला समजा जर तडे गेले, आरशावरती समजा मळ जर तयार झाली, तर प्रतिबिंब दिसेनासं होतं. आरसा फुटला तर प्रतिबिंब दिसेनासं होतं. म्हणून गेलं प्रतिबिंब का? मी पाहत होतो, पण आतलं प्रतिबिंब खरं नाही. हा बघणारा मात्र ओळखत असतो. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ज्या प्रतिबिंबातल्या काही खुणा आहेत ना, त्या लक्षात ठेवायला पाहिजेत. त्याचं उलटं सगळं चालू असतं. इकडे उजवा हात आपण हलवला तर आरशात डावा हात हलवल्याचा भास होतो. हे उलटं सगळ्या उलट्या खुणा ह्या प्रपंचातल्या आहे. माऊली म्हणतात इथं काय आहे? सगळं उलटं सगळं आहे. 9व्या अध्यायामध्ये हा कटकट आहे ओकटे, मृत्यूलोकीचे उपराटे वर्णनच केलेलं आहे. हे कटकटे ओकटे मृत्यूलोकाचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्मलाशी तू, तरी जडजोडोनी वहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावेशी अव्यंग निजधाम माझे, माझ्या निजधामाला तू प्राप्त होशील. केव्हा? जेव्हा तुला हे उपराट दिसायला लागेल. आता आपल्याला सगळं सवयचं दिसतंय आणि उपराटा नाही, सरळ दिसत असल्यामुळं मी त्याच्याशी सरळ वागायला जातो आणि धक्के बसतात. धक्के बसले की मी म्हणतोय संसार दुःख मूळ आहे, प्रपंच दुःखरूप आहे. अजिबात नाही. त्याला उलटा सुलटा आपण बघताना चूक केलेली आहे. बघण्याची दृष्टी बदलावी लागेल. सत्यत्वानं जोपर्यंत प्रपंचाकडे आपण पाहतो तोपर्यंत तो प्रपंच मला उलटा नाही सरळच दिसतो. मग सरळ दिसत असेल, मी सरळ आहे, तर प्रपंच सरळ वाटतो पण नाही सरळ, मी त्याच्याशी जमवून घ्यायला जातो, त्यावेळी धक्के बसतात. हा धक्का जर चुकवायचा असेल तर मी तो प्रतिबिंब मी नव्हे असा एकदा निश्चय निभ्रांत जाण असं माऊली म्हणतात. आणि म्हणून म्हणलेलं आहे दिसेनासं होणं हे जे आहे ते प्रतिबिंबाचं आहे. माझं दिसेनासं होणं असं कधी होत नाही. आरसा फुटला तरी मी आहे, आरशातलं प्रतिबिंब नाहीच गेलं झालं तरी मी आहे. जळातला मी, पाण्यातला मी दिसेनासा जरी झाला, वाऱ्यामुळं लाटा आल्या आणि पाण्यात मी दिसेनासा झाला तर झालो तरी मी आहे ना काठावर उभा. अशी जाणीव ज्याला झालेली असते त्याला मृत्यूचं भय कसं राहील सांगा बघू. मी जाणार आहे असं कसं वाटेल? मी कधीच जाणार नाही, मी नित्य आहे. अद्वय काय अवधय शब्द वापरलेला आहे. मी नेहमी असणार आहे. आणि हे जर सगळं समजायला लागलं तर त्याला मृत्यूचं भय राहत नाही. असं माऊली 96 नंबरच्या ओवीमध्ये दृष्टांत देतात. आणखी एक सुंदर दृष्टांत आहे बघा. अथवा नावे हनजोरगे, तो थडियेचे रूख जाता देखे वेगे, तेची साचोकारे जो पाहू लागे, तो रूख म्हणे अचळ. आपला नेहमीचा अनुभव सांगितलाय माऊलीने. फक्त ते नावेतलं उदाहरण दिलेलं आहे. आपण बसमधलं किंवा ट्रेनमधलं उदाहरण घेऊ शकतो. इथं काय म्हणतात बघा. अथवा नावे हनजोरगे, एखादा मनुष्य जेव्हा नावेनं प्रवास करतो तो थडियेचे म्हणजे काठावरले, रुख म्हणजे वृक्ष, जाता देखे वेगे, नदीच्या काठावरले वृक्ष भराभर पाठीमागं जात आहेत असं तो पाहत असतो. परंतु त्याची साचोकारे जो पाहू लागे, पण त्याच वृक्षाकडे वस्तुस्थितीने जेव्हा तो निरीक्षण करतो तेव्हा ते वृक्ष स्थिर आहेत असंच तो म्हणतो. तर रुखच म्हणे अचळ. ते रुख म्हणजे वृक्ष अचळ आहेत असं त्याचा अनुभव लागतो. दोन्ही दृष्टांत समान आहेत पण मांडणी वेगळ्या प्रकारची केलेली आहे बघा. वरती दिला जळाचा दृष्टांत आणि प्रतिबिंबाचा दृष्टांत दिलेला आहे. इथं प्रतिबिंबाचा दृष्टांत नाही आहे, हा वेगळा दृष्टांत इथं मांडलेला आहे की नावेतून जाताना काठावरली झाडं पळतात असं वाटायला लागतं. आपण बसमध्ये बसलो किंवा ट्रेनमध्ये बसल्यावर आपल्याला अनुभव येतो की काठावर असणाऱ्या इमारती, झाडं, आणखीन काय असेल त्या वस्तू सगळ्या मागे जातात आणि हाला लागले तसं आपल्याला वाटायला लागतं. वास्तविक हलतं कोण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. नावेचं हलणं चालू आहे, नाव निघालेले आहे, त्यामुळं आपल्याला झाडं हाला लागले तसा भास होतो. याचं एक उदाहरण मला वाटतं एका उपनिषदामध्ये दिलेलं आहे. आलात शांती प्रकरणामध्ये मला वाटते छांदोग्य उपनिषदामध्ये की तिथं एक याचा मशालीचा दृष्टांत दिलेला आहे. तो मशालीचा दृष्टांत मशाल असते पण जेव्हा गोल 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 फिरवली जाते तेव्हा त्याचं एक चक्र तयार झालंय असं वाटत असते. वास्तविक काही चक्र वगैरे काही नसतं पण दिसणारा तो भास तसा होत असतो. असं भासमान असणाऱ्या गोष्टी ज्या असतात यावरून वाटायला लागते मी हलायला लागलोय की काय, मला हलणंच नाही आहे. यावरून लक्षात येतं झाडं पळतात तर झाडं पळत नाहीत, झाडं एकाच जाग्यावरती आहेत.
मग चालतंय काय? हा नाव आहे ना, ती नाव पुढे निघालेली आहे. झाडं आहेत तशी आहेत. असं कोण पाहतो? एखाद्या बाळकाला सांगितलं छोट्या, तर तो म्हणेल झाडं पळायला लागलेत बाबा, झाडं पळायला लागलेत बघा खिडकीतून बाहेर. एखाद्या ट्रेनमधून पाहताना मूल म्हणेल. पण मोठा माणूस म्हणेल काय झाडं पळायला लागलेत? तो म्हणणार नाही, तो बुद्धिमान पुरुष आहे असं माऊली म्हणतात. त्याला ओळख, तो बुद्धिमान पुरुष आहे. ज्यानं ओळखलं ना झाडं स्थिर आहेत आणि गाडी पळते किंवा नाव पळते, म्हणून संसारामध्ये परिवर्तन तो पाहत असतो. संसारामधलं परिवर्तन पाहतो. वास्तविक वाटा लागलेलं आहे, सगळं स्थिर आहे, पण संसार मात्र सारखा बदलतो हे तर पाहत असतो. आणि धावतं काय? काळ धावतो. काळ निघालेला आहे आणि त्या काळाच्या चक्राबरोबर माझं सुद्धा धावणं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मी जरी धावत असलो असं वाटत असलं तर मी ट्रेनमध्ये शांतच बसलेलो आहे ना. माझं कुठं हलणं आहे आणि डुलणं आहे? मला काही हलणं नाही, डुलणं नाही. जो शांत बसलोय ना ते आत्मतत्व आहे. आणि जे धावणं असं वाटत असते ना, हा सगळा संसार आहे. माझ्या दृष्टीसमोरून असं निघालेलं आहे. मी सगळ्याची जाणीव घेतो, बघतो. मी लहान होतो असं म्हणतोय. मी लहानपण पाहिलेलं आहे माझं. मी माझं तारुण्य पाहिलेलं आहे. आता मी माझं वार्धक्य पाहतो. आता मी निघालोय, माझं शरीर सोडायला लागलोय हे पाहतो. मग त्यावेळी जो होता, जो बालपण ज्यानं पाहिलं तोही मीच होतो. नंतर तारुण्य ज्यानं पाहिलं तोही मीच होतो. आणि ज्यानं वार्धक्य आणि शरीर जाणारं पाहिलं तोही मीच होतो. जाणारं काय? शरीर आहे, मी नाही. कारण मी जर जाणार असतो तर मला बालपण दिसलं नसतं, वार्धक्य कळलं नसतं. मी जाणणारा कोणतरी आहे. म्हणजे जाणीवत्वाची, ज्ञातृत्वाची भावना माझ्याकडे आहे. त्यामुळं जे आहे ते जाणणारं तत्व, ते तत्वच मी आहे. म्हणून मी माझ्या बालपणाला जाणलं. आत्ताही कळते मला. मी बालपणी असा खेळत होतो, या ग्राउंडवरती मी फुटबॉल खेळत होतो. आजही कळतं मला. पण तो मी आजही मी पाहतो. कसा पाहतो? कोण पाहतोय? कोण दृष्टी जाणून देते माझं? मी तारुण्यामध्ये गेलो, तारुण्यामध्ये असा झालो, कॉलेज जीवन मी असं भोगलं. आजही मला कळतं. असा पाहणारा कोण आहे? तर पाहणारा कोणतरी वेगळा आहे. हे निभ्रांत जाण, हेच ओळखणं, यालाच ज्ञान म्हणतात, दुसरं काही नाही असं माऊली बोलतात. म्हणून संसार परिवर्तनशील आहे, काळ धावतो. माझं बालकत्व, माझं तरुणपण किंवा माझं वृद्धत्व मी पाहतो. मी बालक होतो तोच तरुण झाला. कोण तरुण झालं? तर मी बालक होतो का? नाही. मी तरुण झालो का? नाही. कोण तरुण झालं? बालक शरीर होतं, तरुण शरीर होतं, वृद्ध शरीर झालं. मी नाही. मला बालकत्वही नाही, मला बालपण नाही, मला तारुण्य नाही, मला वार्धक्य नाही. असा मी सगळ्यापासून, सगळ्या विकारापासून बाजूला असणारं निर्विकार तत्व मी आहे. असं जेव्हा जाणीव व्हायला लागेल ना, तेव्हा सगळी शरीराबद्दल असणाऱ्या व्याधी, शरीराच्या संबंधानं असलेल्या प्रारब्धातल्या उलाढाली आणि अप्स अँड डाऊन्स जे आहेत, त्या अप्स अँड डाऊन्सशी आपण एकरूप होणार नाही. त्याचं वरती गेलं की आपण वर जातो, खाली आलं की आपण खाली येतो. हे जाणं येणं सगळं जे आहे त्या प्रारब्धाच्या एकंदर गोष्टीबद्दल आपण तसंच वागायला लागतो. आणि त्यामुळं मला फिरण्याचा अनुभव येतो. वास्तविक मी फिरत नाही, तर फिरणारी बस आहे ज्यामध्ये मी बसलोय ती. मी जर बस सोडली ना तर खाली जाऊन मी स्थिर राहू शकतो. बसमध्ये बसलो म्हणून मला फिरण्याचा अनुभव येतो. आणखीन एक उदाहरण उपनिषदामधलं आहे. एक चक्र आहे फिरणारं गाडीचं. त्या गाडीच्या चक्रावर एक माशी बसलेली आहे आणि ती माशी बसली, ते आरे आहेत ना सभोवती, त्या एका आऱ्यावरती बसलेली आहे. आरे जसे फिरतील त्या चाकाचे तशी ती माशी फिरते. ती म्हणते मी फिरायला लागलोय, मी फिरायला लागलोय, असा तिला अनुभव येतो. कारण वास्तविक माशी फिरते का? बघा, नाही फिरत. फिरते ते चाक प्रपंचाचं. संसार फिरतो, मी नाही फिरत. मी तिथंच आहे. फक्त मला त्या संसारावर जिथं मी बसलोय ते स्थान मला बदलावं लागेल. जे फिरणारं स्थान आहे, मला हलवणारं स्थान आहे, त्या हलवणाऱ्या स्थानापासून बाजूला जाऊन जिथं कणा आहे ना त्या चाकाचा, तो फिरतच नाही. त्याच्या भोवती चाक फिरतं, पण मधला कणा स्थिर आहे. आणि स्थिर असलेल्या कण्यावरती जर ती माशी जाऊन बसली तर तिला फिरण्याचा अनुभवच येणार नाही. आत्मतत्व स्थिर आहे. ज्या आत्मतत्वावर जो स्थिर राहतो तो स्थित प्रज्ञश्च उच्यते शब्द वापरलाय माऊलीने. म्हणजे ज्यानं अशा पद्धतीने स्थिर झाला, त्याची बुद्धी स्थिर झाली समजायची. आणि अशी बुद्धी स्थिर झाली की त्याला फिरण्याचा अनुभवच येत नाही. म्हणून मी समजा एसटीत गाडीत बसलेलो आहे, बसमध्ये बसलो, तर मला जो हलण्याचा, फिरण्याचा, डुलण्याचा अनुभव येतो तो गाडीच्या विकारामुळे आहे.
गाडीला हलणं आहे, मला नाही. मी खूप स्थिर व्हायचा प्रयत्न करतोय, पण प्रपंच गप्पच बसू देत नाही. मला धावायला लावतो, पळायला लावतो, रडायला लावतो, कधी कधी हसवतो आणि मी हसतो. मी हसायला नको पाहिजे, मी रडायला नको पाहिजे, कारण मला रडवणारं कोणच नाही आहे. जिथं रडलं जातंय त्याच प्रांतात येऊन मी राहिलो. जिथं हसलं जातंय, जिथं सुखदुःख आहेत, तो प्रांत मला ओलांडावा लागेल. आणि तो प्रांत आहे संसाराचा. ह्या संसाराच्या आणि शरीराच्या प्रांतातून आपण जेव्हा बाहेर जाऊ ना, तेव्हा बोधाचा प्रकाश पडलेला आपल्या लक्षात येईल. तिथं सगळं नाही पुण्याची गणना हे वर्णनच केलेलं आहे. पुढे जाऊन तिथं फक्त काय आहे, काय संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. तिथे वर्णन केलंय तुकोबानी, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. आता या ठिकाणी जर प्रेमाचा सुकाळ जर आपल्याला बघायचा असेल आणि शांतीचा अनुभव, आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल, तर एक पाय या प्रपंचातला काढून पुढे टाकला की पुढच्या लगेच दुसरा प्रांत परमार्थाचा सुरू होतो, की ज्या ठिकाणी फक्त आनंदाचा अनुभव येतो. पण हा एक पाय उचलायचं धारिष्ट कोण करतो, तर ज्यानं आपली बुद्धी स्थिर केलेली आहे असा ज्ञानी पुरुषच फक्त या प्रपंचाला ओलांडून पुढे जातो. कारण प्रपंचामध्ये ओलांडत नाही आपण, फिरणारं चाक जोपर्यंत सोडत नाही, मला वाहून नेणारी गाडी सोडत नाही आणि उतरत नाही आपण खाली. किती दृष्टांत आहेत बघा, यावरून आपल्याला कळायला लागेल. तोपर्यंत स्थैर्याचा अनुभवच येत नाही, शांततेचा अनुभवच येत नाही. आणि मी म्हणतोय मला शांती नाही, शांती नाही, शांती नाही. कशामुळे शांती नाही? अरे तू तरी म्हणून निर्मलम निष्कलम शांतम असं श्रुती वर्णन करते. तुझंच वर्णन त्यानं केलेलं आहे. तुझ्याच वर्णनाची तुलाच जाणीव नाही. तो असा आहेस का जरा बघ ना बसून शांतपणे. बसतच नाही. इकडं तिकडं काय चाललंय, जगाचे ज्ञान काय चालतात, जगात उलतापालत काय चाललेले आहे, याचा सगळा अभ्यास मी करून ठेवलेला आहे. माझ्या अंतरंगात काय उलतापत चालू आहे याच्या अभ्यासासाठी एक अर्धा तास, एक तास तरी द्यावा. आणि त्याला म्हणायचं ध्यान करणं, त्याला म्हणतात निधिध्यासन करणं, त्याला म्हणतात नाम घेणं. साधनेचे विविध प्रकार श्री गुरु सांगतात. त्यासाठी स्वतःच्या उलतापालती जरा बघत बस, काय आत चालू आहे जरा आत बघ. आपण पे देखे आणि जात खेळ ओळखे तो ते तत्वगामी माऊली वर्णन करतात. पुढे बघायचं सोड आणि मागे दृष्टी वळव. मागे बघायला लागलास की तुला समजेल मी हलत नाही, हलणारं माझं शरीर आहे. मन हलतं, बुद्धी अस्थिर्याचा अनुभव घेते, चित्त इकडं तिकडं धावतं, पण मी हलत नाही अशी जाणीव त्याला व्हायला लागते. त्यामुळं मी जसा प्रवास केला हा प्रवास आहे, पण माझा प्रवास कुठंच झाला नाही. मी माझ्याजवळच आहे. प्रवास झाला कुणाचा? शरीराचा झाला. या टप्प्यातून त्या टप्प्यात शरीर प्रवास करतं, मी नाही प्रवास करत. म्हणून मी या सर्वापासून अलिप्त आहे, मी स्थिर आहे याची जाणीव त्यांना होते. मागच्या वेळेला एका उदाहरण आपण एक श्लोक घेतला होता दुसऱ्या अध्यायामध्ये. त्या श्लोकाचा अर्थ तसाच आहे. देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीर सत्र न मुह्यती. असे धीरवान पुरुष जे असतात या मोहाला बळी पडत नाहीत की मी माझ्या देहाचं कौमार्य, लहानपण आणि बालपण आणि तारुण्यपण आणि वृद्धावस्था, मी कौमारम यौवनम जरा ह्या तिन्ही शब्द वापरलेले आहेत. ह्या तिन्ही टप्प्यातून मी प्रवास केलेला आहे. जरी मी या तिन्ही टप्प्यातून प्रवास केलेला असला तर मी मात्र आत्मत्वाने कुठल्याही टप्प्यामध्ये नाही. म्हणून मला जो हलण्याचा अनुभव येतो तो शरीराचा अनुभव आहे. आणि जर एखादी गोष्ट हलते, एखादी गोष्ट चलित आहे असं समजायला कारण बघा, एखादी गोष्ट हलते त्याच्या पाठीमागं एक हलवणारं न हलणारं तत्व असलंच पाहिजे. हा सिद्धांत लक्षात ठेवावा लागेल आपल्याला. जे एखादी गोष्ट हलणारी आपल्याला दिसते, परिवर्तनशील दिसते, तर अपरिवर्तनशील काहीतरी असल्यामुळंच आपल्याला परिवर्तनाचा अनुभव येतो. बदल जे दिसतात ना, तर ते बदल दिसण्याच्या पाठीमागं न बदलणारे एक तत्व आहे की जे ते पाहत असतं बदल. नाहीतर मला बदल दिसलेच नसते ना, मला बदल अनुभवात आले नसते. माझ्या शरीरामध्ये झालेला बदल, सृष्टीमध्ये झालेला बदल असं कोण पाहतं? तर हे बदलाचं सगळं पाहणारा न बदलणारा कोणतरी आहे आणि तो पाहतो म्हणून दिसतं. उदाहरणार्थ बघा, पंखा फिरतो, पंख्याची पातं फिरतात, पंखा फिरत नाही. महत्वाचा मुद्दा आहे बरं का. पंखा फिरत नाही, पंख्याची पाते फिरतात. आणि आपण म्हणतो पंखा फिरतो, मी म्हणतो मी हलतो. मी नाही हलत तर माझं शरीर डळमळीत होतं, सुखदुःख मला होतात असा मला भास होतो. मला नाही सुखदुःख होत तर प्रारब्धानुसार शरीराला सुखदुःख होतात. असा जो जाणतो, तो जाणणारा या सुखदुःखापासून कोणतरी अलिप्त असला पाहिजे ना.
असल्याशिवाय त्याला कसं कळेल? म्हणून काहीतरी स्थिर असल्याशिवाय इतरही हालचाली घडत नाहीत. कारण ज्या हालचाल घडत नाहीत, कारण पंख्याचं एक उदाहरण आपण घेतलं, पंख्याची पाती फिरतात कारण पंख्याचा मधला भाग स्थिर असतो. म्हणून तो जर फिरायला लागला तर पंखा फिरायचा अनुभव येईल की आपल्याला सांगा? सृष्टीचं चलनवलन सगळं बंद पडेल. त्यामुळे त्याला फिरवणारा वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, मीच एक करता म्हणू नये असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे कर्तृत्वाचा भाव घेऊन जगणं जे आहे हे कर्मबंधनामध्ये अडकणं आहे. मी फिरतो तर फिरण्याचे सगळे अनुभव तू गोळा करून ठेव. मी सुख दुःख भोगतो तर सुखाच्या दुःखाच्या आठवणीने स्मृती जपत राहा आणि त्यामध्ये जर रममान हो, तुला तुझं अस्तित्व मुळात कळणार नाही. कारण तू सुख अनुभवतोस आणि सुखाच्या कल्पना करून सुखाची ओळख करून घेतलीस, दुःख पाहतोस, दुःख अनुभवतोस आणि दुःखाची ओळख करून घेतलीस. सुखाच्या आणि दुःखाच्या ओळखीतून त्याच्या स्मृती गोळा केल्यास आणि त्या स्मृती गोळा करून त्याच्या भोवती तू निर्माण केलेलं तुझं तूच जाळं आहे, त्या जाळ्यामध्ये तू स्वतः तूच अडकतास. आता ही गोष्ट जर लक्षात केली तर ह्या कल्पनाच नुसत्या आहेत, मी त्या केलेल्या आहेत अशी जाणीव ज्याला होते तो या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. नावेतून प्रवास करणारा जो असतो तो नावेतून प्रवास करण्याला निश्चित माहीत असतं, नाव हलते झाडं हलत नाही. झाडं पळण्याचा तो अनुभव घेत असतो, मात्र येईल हे अनुभव. जीवनमुक्त पुरुषांना काय अनुभव येत नाही काय प्रपंचाचा? प्रपंच तर येतो. प्रपंच ते बघतात, ते भासमान व्यावहारिक सत्ता म्हणून त्याच्याकडे पाहत असतात. ते जशी स्वप्न पाहतात पारिभाषिक सत्तेमधली, तशी व्यवहारिक संपदेतलं व्यवहारी सत्तेतलं जे जागृतीतलं जे सगळं जग आहे ते पाहत असतात. काही वेळा प्रतिक्रिया पण देत असतात. होय, झाडं मागे जायला लागलेली, मागं झाडं जायला लागलीत असंही म्हणतील. पण आतला निश्चय काय असतो? झाडं हलत नाहीत, माझी नाव पुढे निघालेली आहे याची जाणीव त्याला झालेली असते. त्यामुळे न हरणाऱ्या तत्वाशी आपण एकरूप व्हावं. मला हलायचं नाही का? मला सुख दुःख भोगायची नाही? मग जे सुख दुःखाच्या पलीकडे असणारं सुखरूप निरुपाधिक असं निरपेक्ष आनंद देणारं एक तत्व आहे, त्याला चिकटून बसावं, त्याला मिठी मारावी. म्हणजे त्याला मिठी मारली की ते निरपेक्ष आनंद देणार आहे, म्हणून मीही आनंदी होण्याचा, मी आनंदी असण्याचा मला अनुभव यायला लागेल. मी आता आनंदाचा अनुभव का घेत नाही? माशीचं उदाहरण परत एकदा रिपीट करून सांगतो. फिरणाऱ्या चाकावरती मी बसल्यामुळं मला फिरण्याचा अनुभव येतो. न फिरणाऱ्या तत्वावर मी जर स्थिर झालो तर मला न फिरण्याचा अनुभव येईल. मग फिरावं वाटत नाही ना? ह्या त्रासा होतो ना, वेदना, दुःखदायक जन्ममरणाच्या येजदाऱ्या फिरणे चालू आहे ना या चक्रावरती. हा अशुभ रूप असणारा संसार हे जन्मरूपालाच, जन्ममृत्यूलाच कारणीभूत होतो. म्हणून मला जन्ममृत्यूच्या येजदाऱ्या जर घालायच्या नसतील, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजिती, तुकाराम महाराज म्हणतात. किती वेळा फिरण्याचा अनुभव घेतोस रे बाबा? एका स्थिर असलेल्या तत्वाशी एकरूप का होत नाहीस तू? जा ना जवळ त्याच्या आणि त्याच्याशी एकरूप हो, त्याचं भजन कर, त्याचं नाम घे, त्यालाच तू डोळ्यानं पहा. म्हणजे संसार जो पाहतोस तो तुला मिथ्या वाटायला लागेल. त्यालाच ऐक आणि तो ऐकण्याचं ते जे नाद ब्रह्म आहे तो सुद्धा तुला ऐकू येईल. अशा शांत स्थळी जाऊन जरा बस आणि तुझाच तू तुला ऐक, तुझाच तू तुझ्याशी बोल. म्हणजे तुला समजायला लागेल की ते आणि मी एकच आहोत. पण हे केव्हा कळेल? जेव्हा त्या स्थैर्यावरती आपण आत्मभावावरती त्या स्थिर हो तेव्हा. म्हणून माऊली काय म्हणतात बघा, आत्वा नावे हन जो रिगे, तो थडी येचे रूक जाता देखे वेगे, त्याची साचोकारे. साचोकारे शब्द म्हणजे खऱ्या अर्थानं वस्तुस्थितीनं जव पाहू लागे तव रूक म्हणे अचळ. जेव्हा तो वस्तुस्थितीनं त्या झाडांचं निरीक्षण करतो, जेव्हा ती झाडं आपली काही मुळं सोडत नाही. आत्मतत्व हे झाडाच्या ठिकाणी आहे आणि नाव जे आहे संसाराच्या ठिकाणी आहे. मी जो प्रवास करणारा जो आहे तो जीव रूपानं मी प्रवास करणार आहे. कशा कल्पना मांडलेल्या आहेत बघा, लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आपण दृष्टांत म्हणून सोडून देतो आणि त्याच्यावरती फारसं चिंतन करत नाही. पण त्या दृष्टांतावर जर स्थिर झालं तर एक आनंदाचा अनुभव यायला लागतो बघा आपल्याला. जो नावेत बसलेला जो आहे तो जीव आहे. नाव ही संसाररूपी नाव आहे आणि झाडं जे आहे ते आत्मतत्व आहे. हे आत्मतत्व पाठीमागं हलण्यासारखं मला वाटतं, पण हलतो तो संसार, हलते ते माझं शरीर. जीव हलण्याचा अनुभव घेतो, झाडं नाही. असा जेव्हा या दृष्टांताचा आपण अर्थ काढू तेव्हा कळायला लागेल की मी आत्मतत्वानं कुठेही जात नाही. सदा संचला येत ना जात नाही, तयाविन काही रीता ठाव नाही, असं जे समर्थ म्हणतात त्याचा अर्थ तोच आहे. पुढची ओवी 98 नंबरच्या ओवीमध्ये माऊली काय बोलतात बघा, तैसे
सर्व कर्मी असणे. आता दोन दृष्टांत झाले की तैसे बोलायला लागते माऊलींना. माऊली काय करतात, अगोदर जैसे 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 वापरतील, किती ओव्या वापरतील, 1-2 वापरतील, नंतर 25-30 ओव्या, 50-100 ओव्या सुद्धा वापरतात. आणि वापरून दृष्टांत सांगत आले की तैसे म्हणतात आणि त्या विषयाचा शेवट करून टाकतात. ज्ञानेश्वरी वाचताना वाचकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे वाचताना. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाने. मग आपण या जो जाणे नैष्कर्म्यो ऐसा, त्याप्रमाणे आपले सर्व कर्मात असणं हे निश्चितपणे मिथ्या आहे असं मानतो. मी कर्म करतो असं तो मिथ्या रूपाने मानतो. कर्म मिथ्या आणि मी करणाराचा जो करण्याचा भाव आहे तोही मिथ्या आहे. कारण मी कसा कर्म करेन सांगा बघू, मला हलणं नि डुलणं नाही तर मी कसा कर्म करेन, नाही करणार. आणि त्यामुळे मी काही करत नाही. हलणं नि डुलणं आहे ते प्रतिबिंबाला आहे असं तो समजतो आणि प्रतिबिंब कामं करतं सगळी. ही संसारातली कामं कोण करतं, ते प्रतिबिंब करत आहे, मी नाही करत. कारण मला हातपाय नाहीत, मला अवयव नाहीत, आणि अवयव नसल्यामुळं मला वाढ नाही, मला कमीपणा नाही, मला इकडं तिकडं आकार बदलत नाहीत. त्यामुळे अवयव असले तर आकार बदलतात, अवयव नसतील तर आकार बदलतील कसे, म्हणून मी निराकार आहे असा अनुभव घेतो. आणि म्हणून काय म्हणतो, तैसे सर्व कर्मी असणे, असं आपण कामात असावं. सगळी कामं करताना कसं असावं, आपण त्याच्यापासून फार वेगळे आहोत. माझा आणि त्या कर्माचा संबंध नाही, माझा आणि शरीराचा संबंध आहे. कदाचित शरीर निर्वाहासाठी, लोक उपकारासाठी मला काहीतरी कर्म करावं लागेल, पण ते कर्म माझ्याशी मात्र संबंधित नाही. मी तसा अकर्मी आहे. म्हणजे अकर्मचाच जो तत्व आहे ते तत्व माझ्यामध्ये आहे असं वर्णन. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाने, वायाने म्हणजे व्यर्थ, मिथ्या मानून तो काय करतो, आपले पारमार्थिक स्वरूप कर्मातीत आहे असं तो जाणतो. कर्मातीत आहे म्हणजे या कर्माच्या पलीकडे आहे असं तो जाणतो. म्हणजे आपण कर्म करतो हे सगळं निरर्थक आहे अशी जाणीव त्याला झालेली असते. आता मी कर्म करतो हे जर निरर्थक असेल तर त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळाबद्दल माझा काय अधिकार पोचतो सांगा बघू. कर्मच निरर्थक ठरली, करणारा निरर्थक आहे, करणारा मिथ्या, कर्म मिथ्या, तर कर्मफळं कशी सत्य असतील सांगा. हे तत्वज्ञान आता आपण चिंतनात घ्यावं लागेल. कर्मफळाला मी जर सत्यत्व दिलं तर कर्मफळासाठी केलेल्या उलाढाली माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. फळाबद्दलची एक मी रचना तयार करून ठेवलेली असते, एक फॉर्म करतो आपल्या मनामध्ये, एक अशी एक कल्पना करून ठेवलेली असते. ती कन्फर्म कल्पना करतो आपण आणि त्याला चिकटून राहतो. आणि तशी जर कल्पना आपली सत्यात नाही उतरली, बरेच वेळा कल्पना सत्यात उतरतच नाही म्हणूनच त्याला कल्पना म्हणतात ना. अशी कल्पना मी माझ्या फळाबद्दलची केली, कर्मातून मिळणाऱ्या फळाबद्दलची, तर ती कल्पना नुसती कल्पनाच राहते आणि मला जे दुःख भोगावं लागते ते लागतेच. हे लागू नये म्हणून सांगितलेलं आहे. जो कर्म आहे ते कर्म मिथ्या आहे, कर्म करणारा मिथ्या, तो शरीर आहे तेही मिथ्या आहे. त्यामुळे त्याच्यापासून मिळणारी फळं सुद्धा मला केवढ्या उपयोगाची आहेत, तर मला आत्मज्ञान देणारी नाही आहेत. कशी आत्मज्ञान देतील सांगा. मग कर्मानं आत्मज्ञान झालं असतं, होतच नाही. कारण कर्म नाशवंत, कर्मफळ नाशवंत, सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे. मग कर्मफळ जर नाशवंत असेल तर नाशवंतामध्ये मी अडकून बसणं फार चुकीचं आहे. म्हणून निरर्थक वायानी शब्द वापरलेला आहे. पारमार्थिक स्वरूप मात्र जे माझं आहे ते सत्य स्वरूप आहे, ते कर्मातीत आहे आणि त्याला सगळं कर्म करत नाही, ते हलत नाही, डुलत नाही. म्हणून मी कर्म करतो जर वाटत असेल तर मी माझ्या मताप्रमाणे सगळं का करत नाही, हा एक मुद्दा लावून आपल्याला पाहावा आपण. मी माझ्या मताप्रमाणे सगळं करू शकत नाही बघा. मला कर्म करायचं नाही, मग मला स्वातंत्र्य आहे ना कर्म करायसाठी. अगदी पारतंत्र्य आहे मी, पूर्ण पारतंत्र्य आहे. जरी सिद्धांत आहे बघा, कर्मासाठी आपण स्वातंत्र्य आहे पण फळाबद्दल आपण पारतंत्र्यामध्ये आहे. पण कर्माच तरी स्वातंत्र्य काय सांगा ना. मला कुठलं जायचं तयारी मी केलेली असते आणि दुसरंच काहीतरी एक घटना घडते आणि माझं जाणं बंद होतं. मला जायचं होतं पण तरीसुद्धा मला जाता आलं नाही ना, म्हणजे माझ्या हातात तेही नाही आहे. म्हणजे सगळी कर्म प्रकृती अधीन असं मागच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. त्याचा अर्थ हाच होतो. म्हणून इथं म्हणतो की मी कर्म करतो तर ते माझ्या मताप्रमाणे करता आली असती म्हणून म्हणावं हे मदचिस्तव झाले. याच अध्यायातली मागची उभी आपण पाहिलेली आहे. हे मदचिस्तव झाले असं कर्म करताना म्हणावं. मी निमित्त झालो आणि माझ्याकडून हे कर्म केलं गेलं म्हणावं, केलं म्हणून.
केलं म्हणण्यामुळं कर्तृत्वाचा अभिमान आणि अहंकार येतो, आणि केलं गेलं म्हटलं तर मी त्याला कारणीभूत राहत नाही, कुणाकडून तरी केलं गेलं. मग ती भले प्रकृती म्हणा नाहीतर ईश्वर म्हणा, काहीतरी म्हणा ना, प्रकृती म्हणा, शरीर म्हणा, नाहीतर ईश्वर म्हणा. ईश्वर प्रकृती मानलं तर कर्मयोग होईल, ईश्वरांना मानला तर तिथं भक्तियोग होईल, आणि मी करतच नाही म्हटलो तर ज्ञानयोग होईल. मी अकर्म अवस्था भोगतो असं जर मी म्हणायला लागलो तर कुठल्याच कर्माचा मला कसा लेप लागेल सांगा. तिन्ही अवस्थेमध्ये तीन जी सूत्र सांगितली ना, सिद्धांत सांगितला, कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला. कर्मयोगाच्या बाबतीमध्ये जरी आपण विचार करायला लागलो तर प्रकृती कर्म करून घेते, मी करत नाही. दुसरा, मी भक्ती करतो, ईश्वराची देवाची भक्ती करतो, त्याची आराधना नेहमी करतो, आणि करता करविता तो आहे असं मी म्हणतो ना, मग ठीक आहे, तोच करतो म्हणूया, माझे काही सत्ता राहतच नाही, त्यामुळे सगळ्या कर्माचा लेप त्याच्याकडे गेला. आणि तिसरा ज्ञानयोगामध्ये आपण समजा जर दैवयोगाने जर प्रवेश केलाच आणि ज्ञान प्रविष्ट जर झालो तर समजावं काय समजतो तो ज्ञानयोगामध्ये असलेला, मी अकर्ता आणि अभोक्ताच आहे. झालं, मग कर्माचा लेप तिन्ही योगामध्ये आपल्याला लागायची काही गरज नाही. तिन्ही योगामध्ये आपण चित्तशुद्धीद्वारा मोक्षाचीच प्राप्ती करून घेतो. त्यामुळं किती कर्म केली तर ती तशीच वाया जातात ना, त्यांना फळं येतच नाहीत, कारण कर्माचा अभिमान आणि भोक्तृत्वाचा अभिमान नसतो. माऊलींची एक 12व्या अध्यायामध्ये ओव्या, खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरेले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. माऊलीने एक दृष्टांत दिला, खडकावर असणारं जर बीज टाकलं, खडकामध्ये टाकलं किंवा अग्नीमध्ये पेरलं तर जसं ते वाया जातं, तसे ही सगळी कर्म जी आहेत ही कर्म वायानी शब्द वापरलेला आहे. काय म्हणतात ते, पुढे मानूनी वायाने. ज्ञानीपुरुष कसा म्हणतो, ही सगळी कर्माला बीज उत्पन्नच होत नाही. खडका माझी पेरले खडकी जैसे वर्षिले. समजा जर खडकावर पाऊस पडला तर बी रुजेल का, नाही रुजणार. अग्नीमध्ये बी पेरलं तर बी उगवेल का, नाही उगवणार. कर्ममानी देखले स्वप्न जैसे. त्यामुळं कर्म कसं देखावं की स्वप्नाप्रमाणे चाललेलं आहे, त्याला काय स्वप्नाला कुठली फळच नसतात ना, तशा पद्धतीचा विचार करावा आणि शांत राहावं हे सांगण्यासाठी. म्हणून पुढेच 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर आणि व्याख्यान केलेलं आहे माऊलीने, आपण जाऊन ते फार बघावं. काय बोलतात बघा, परी मनी वाचा देहे जैसा जो व्यापार होय, तो मी करत आहे ऐसा न म्हणे. काय म्हणतात, परी मनी वाचा देहे जैसा जो व्यापार होय, तो मी करत आहे ऐसा न म्हणे. म्हणू नको रे बाबा मी करतोय. कोण करतंय, मन वाचा देह, तो व्यापार करतात. असं जर समजायला लागला तर कर्माचं बंधन कसा पडेल सांगा बघू. तो कर्मामध्येच अकर्मत्व पाहतो, हा मुद्दा या श्लोकाचा मूळ आहे, आणि त्या मुद्द्यावर माऊलींनी भाषण करतात. पुढे म्हणतात बघा, परिमनी वाचा देहे जैसा जो व्यापार होय, तो मी करत आहे ऐसा न म्हणे. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्वच तसे जेणे परमात्मेनी. वर्णन कसं करतात बघा, म्हणून म्हणलेलं आहे, माळी जी उते नेले ते उते निवांतसे गेले, त्या पानिया के ऐशी व्हावे. त्या माळ्याने पाणी नेतो त्या पद्धतीनं व्हावं. प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही ओजी न घे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई, आत्मत्वाकडेच तू पाहत राहा, आत्म्याच्या अनुसंधानामध्ये राहा. मी कर्म करतो हे वाया आणि व्यर्थ आहे. त्यामुळे कर्म करणारा, कर्म आणि कर्माची फळं, ह्या तिन्ही टप्प्यामध्ये मिथ्यात्वाचा अनुभव आपल्याला यायला लागतो. म्हणून माऊली म्हणतात, तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाने. मग आपण या जो जाणे नैष्कर्यमू ऐसा, तो स्वतःला नैष्कर्मी स्थितीत जाणवतो, कारण काहीच कर्माचा लेपच आपल्याकडे घेत नाही ना, मग कर्माचं काहीच लागत नाही, त्यामुळे बंधन पडत नाही, म्हणून नैष्कर्मी स्थितीला तो पोचलेला असतो. आजची वेळ संपलेली आहे, त्यामुळं आपण या आजच्या फक्त 98 नंबरच्या ओवीपर्यंत पाहिलेला आहे. पुढच्या चिंतनामध्ये तशाच अर्थाच्या आणि 2-4 ओव्या माऊलींच्या आहेत, त्याचा आपण नंतर चिंतन करायचं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान माऊलींच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.